विचार करा, असा कोण शूरवीर असेल ज्यानं स्वतःच्या कुटुंबाची किंवा स्वतःच्या वतनाची पर्वा न करता दस्तूरखुद्द आदिलशहाच्या फरमानावर लात मारत छत्रपती शिवरायांना साथ दिली होती. तुम्हाला कल्पना असेल, जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून येत होता त्यावेळी आदिलशहानं या स्वराज्यातील सर्व देशमुखांना धमकावलेलं होतं. तरीही ही धमकी न जुमानता एका सरदारानं सर्व वतनावर पाणी सोडून त्यावर तुळशीपत्र ठेवून आपल्या 5 मुलांसह शिवाजी महाराजांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली होती. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे आणि आज आपण आलो आहोत जेदे कुटुंबाचं ज्या ठिकाणी वाडा आहे, ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, अशा कारी या गावामध्ये, जिथे आजही या महापराक्रमी सरदाराचा वाडा दिमाखात उभा आहे. त्यांच्या 13व्या, 14व्या आणि 15व्या पिढीतले वंशज आजही या ठिकाणी राहतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 350 ते 450 वर्षापूर्वींच्या तलवारी, त्यांचं 25 ते 30 किलो वजनाचं तेव्हाचं चिलकत आजही या ठिकाणी पाहायला मिळतं. चला तर पाहायला सुरुवात करूया कान्होजी जेदे यांचा वाडा. या पुण्याहून कापूरहोळ मार्गे साधारण 60 किलोमीटर किंवा भोरवरून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर हे कारी गाव वसलंय. रायरेश्वर आणि रोहिडा या बेलाक किल्ल्यांचा समावेश असलेल्या रोहिड खोऱ्याचं हे प्रशासकीय केंद्र. कारी गावात प्रवेश करतानाच आपल्याला धारेश्वर शिव मंदिराचं दर्शन होतं. गावातून सरळ पुढे आल्यावर एका नव्याने बांधलेल्या मंदिरासमोर आपण थांबतो आणि या मंदिराच्या बरोबर समोर उभा आहे 350 वर्षांचा देदीप्यमान इतिहास अंगावर वागवणारा जेधेवाडा. या वाड्याच्या बांधकामात कोणताही नाहक बडेजाव किंवा भपकेबाजपणा दिसत नाही, पण तरीही या वास्तूच्या कणाकणात एक वेगळीच चरब आणि शांतता जाणवते. वाड्यात जाण्यापूर्वी आपण कान्होजी जेदे यांचं महत्त्व जाणून घेऊया. कान्होजी जेदे हे शहाजी महाराजांचे समवयस्क आणि अत्यंत विश्वासू मानले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना, अर्थात त्यांच्या बालवयात बालशिवबांना जेव्हा कर्नाटकातून पुण्यामध्ये पाठवण्याचा निर्णय होत होता त्यावेळी त्यांच्यासोबत आपला विश्वासू सरदार म्हणून शहाजीराजांनी कान्होजी जेदे यांना पाठवलं होतं. आता 1659 साली जेव्हा अफजल खान स्वराज्यात चालून आला त्यावेळी आदिलशहानं थेट फरमान काढलं होतं इकडच्या सगळ्या वतनदारांसाठी, सरदारांसाठी, की तुम्ही तातडीनं अफजल खानाला सामील व्हा आणि शिवाजीचा जो बिमोड करायचा आहे त्यामध्ये त्यांना साथ द्या. मात्र हे फरमान धुडकावून लावत कान्होजी जेदे हे महाराजांच्या बाजूने उभं राहिले आणि याच वाड्यामध्ये त्यांनी इकडच्या मावळातल्या वतनदारांची बैठक घेतली आणि त्यांना ठणकावून सांगितलं आणि त्यांच्या समोर तांब्यात पाणी घेऊन हातानं वतनावर पाणी सोडत त्यांनी सांगितलं की ही जी ब्याद आली आहे, हे जे गणिम आलेत ते आपल्या विश्वासातले नाही आहेत, त्यांच्या विरोधात उभं राहून आपल्याला आपल्या बालशिवबांची साथ द्यायची आणि त्यानंतर अफजल खानाचा कसा धुवा उडवला हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा पद्धतीचं निष्ठावान व्यक्तिमत्व होतं कान्होजी जेदे. पूर्वाभिमुख असलेल्या या वाड्याच्या मुख्य दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा समोर एक मोठा मोकळा चौक दिसतो. या चौकाच्या 4ही बाजूंनी ओसऱ्या आणि आत राहण्याची सोय असलेली चौसोपी बांधणी आहे. पुरातत्व विभागाच्या आणि जेदे कुटुंबियांच्या प्रयत्नातून या वाड्याची मूळ रचना कायम ठेवत याचं नूतनीकरण करण्यात आलंय. आज या वाड्यात कान्होजी जेदे यांच्या 13व्या, 14व्या आणि 15व्या पिढीतले वंशज वास्तव्यास आहेत. आजही या घराण्याचा खानदानीपणा त्यांच्या आदरातिथ्यातून दिसून येतो. हा वाडा फिरताना खरंच आपण 350 वर्ष मागे गेल्याचा भास होतो. इथल्या भिंती जणू तो इतिहास आजही आपल्या कानात सांगतायत. आता आपण कान्होजी जेदे यांच्या वाड्यातील प्रमुख वास्तूमध्ये प्रवेश करणार आहोत. ही प्रमुख वास्तू म्हणजे त्यांचं पारंपरिक देवघर. चला यात आता. या ठिकाणी आपल्याला कान्होजी जेदे यांच्या वाड्यातलं हे देवघर पाहायला मिळतं. थोडं आत्या जवळ या. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर यातली खास गोष्ट अशी आहे की या ज्या पितळेच्या मूर्त्या तुम्हाला आतमध्ये ज्या दिसत आहेत त्या खास कान्होजी जेदे यांनी कर्नाटकातून निघत असताना तिकडून घडवून आणलेल्या होत्या
आणि आज वर्षानुवर्ष त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का, या ठिकाणी तुम्हाला बरेचसे बाळकृष्ण दिसत असतील. पहा, आपल्याकडे एक पद्धत आहे, लग्न झाल्यानंतर जी मुलगी सासरी जाते तर तिच्यासोबत बाळकृष्ण पाठवला जातो. तर आज जवळपास 14वी पिढी, आज 15वी पिढी मला वाटतं आज कान्होजी जेधेंची या घरामध्ये चालू आहे. आणि अनेक लग्न या ठिकाणी झाले असतील आणि त्यांच्या वेळी ज्या ज्या आलेल्या बाळकृष्णाच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या त्यांनी आजही त्याच दिमाखात ह्या देवघरामध्ये ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एकंदर हे जे देवघर आहे ते त्या काळातलं एक जुनं, एक ऑथेंटिक किंवा एक म्हणतो ना आपण की आपलेपणाचा फील देणारं हे देवघर आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि तो एक शांतता या ठिकाणी वेगळी जाणवते. मी रणधीर दादांना विचारणार आहे की ह्या ज्या इतर काही ज्या मूर्त्या आहेत त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगावं. ही जी मूर्ती आहे मीनाक्षी सुंदरेश्वरचं रूप आहे, म्हणजे शंकराचंच रूप आहे. ही पंचधातूची मूर्ती आहे त्या. आणि या पण त्या काळापासूनच्या मूर्त्या आहेत. दाक्षिणात्य पद्धतीच्याच मूर्ती. मीनाक्षी सुंदरेश्वर हे दाक्षिणात्य मधलंच तिथलंच स्वरूप आहे ते. बरोबर. तर ते स्वरूप आहे. त्यानंतर ते पितळीची मूर्ती आहे आणि ही चांदीची मूर्ती आहे. ही पूर्वीची मूर्ती जी होती चांदीची अशीच होती, ती जीर्ण झाल्यामुळे तिचा जीर्णोद्धार परत करून केला गेलेला आहे. आणि मला फक्त एक जाणून घ्यायला आवडेल की आता हे एवढं जुनं देवघर आहे, लाकडच आहे, हे इतके वर्ष तुम्ही कसं काय हे सगळं मेंटेन केलं, म्हणजे त्यामागचं कसं काय तुम्ही, किंवा मला थोडीशी देवपूजा तुम्ही समजावून सांगाल की हे कशी, कारण हा जो सगळा फूल आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत ते कसं चालतं? हे देवघरातली सगळ्या देवांची पूजा ही म्हणजे जुन्या ज्या पद्धतीने होत होती, पारंपरिक पद्धतीने जी होत होती ती आजही त्याच पद्धतीने होते. यासाठी जंगम पूजेसाठी असतो, पुजारी आहे पूजेला. बरोबर. रायरेश्वरला पण म्हणजे कान्होजी जेधे यांच्या वाड्यात आजही जंगम येतात पूजेला येतात. दररोज सकाळची पूजा होती सोहळ्यामध्ये. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला जातो. जसे पूर्वीची कान्होजी राजांच्या वेळची जी पद्धत होती ती आजपर्यंत चालू आहे. नैवेद्य रोज दाखवला जातो. क्या बात. खूप छान वाटलं. तर कान्होजी जेधे यांच्या वाड्यातील ही प्रमुख वास्तू. आता इथून बाहेर पडल्यानंतर आपलं स्वागत करतं ते म्हणजे हे कान्होजी जेधे यांचं त्या काळातलं चिलकत. आणि या ठिकाणी आपल्याला दानपट्टे आणि तलवारी सुद्धा पाहायला मिळतात. याच्या जोरावर आदिलशाहीची कित्येक सरदार, कित्येक सैनिक कान्होजी जेधे यांनी मातीत मिळवले असतील. तर हे चिलकत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं आता कदाचित वर्षानुवर्ष त्या हे झालं असेल. 35 किलो वजन आहे. आणि मला वाटतं आज म्हणजे एवढं सामान्य सोपी गोष्ट नाही, कारण त्याला ते मेंटेन ठेवणं, कोणी हात लावू नये याच्यासाठी काळजी घेणं. तुम्हाला कसं वाटतं, मला एक सांगा की हा सगळा इतिहास जाणून घेताना चिलकत प्रत्यक्ष तुमच्या घरामध्ये आहे, दानपट्टे तुम्हाला इथे समोर दिसतात, तलवारी आहेत, काय वाटतं फील? आम्हाला वाटतं म्हणजे आम्हाला हे जे इतिहास कान्होजी राजांनी किंवा छत्रपतींचा जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे, आज जे अनेक जण या वाड्याला भेट देण्यासाठी येतात, त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा त्यांना जी प्रेरणा मिळते ती पाहून आम्हाला पण एक आमच्या अंगामध्ये एक उत्साह आणि आम्हाला एक याच्यामध्ये जन्म घेतल्याचा आम्हाला एक अभिमान वाटतो. आणि तुमच्या मिशीचा तो पीळ सुद्धा अगदी मला वाटतं आपण जेधे साहेबांचा जर तो फोटो किंवा ते तैलचित्र पाहिलं तर तीच पीळ दिसते रणधीर दादांची सुद्धा. आणि या व्यतिरिक्त मला वाटतं आपण इथे ह्या ठिकाणी ह्या गोष्टी पाहिल्या, हे पण आपल्याला तोफगोळा पण आहे. अच्छा. अरे हा तोफगोळा थोडं आणि भाला आहे, तो परमिशन असेल तर मी हा घेऊ. बापरे, वजन साधारण 10-15 किलोचं वजन आहे. हा लाकडाचा आहे. आणि हे बघा, अरे वा, क्या बात. आणि हे 2 दानपट्टे. भाला एक आहे, भाला. हा भाला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि याला आपण म्हणजे तलवारच. हो, तलवार. जमदाड म्हणून प्रकार, जमदाड प्रकाराचा. म्हणजे ही मूठ त्या पद्धतीची घट्ट पाहिजे तरच एका वारामध्ये तो शत्रू 2 भागात. आणि ह्या तलवारी आहेत, इकडे इथं एक तलवार आहे, जमदाड ह्या बाजूला. अच्छा, ती तलवार त्या बाजूला 2 ठेवलेल्या, एक तिकडे आणि देवघर तर पाहिलं. आणखीन एक खास गोष्ट जी देवाशीच निगडीत आहे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र खोली आहे, ती नेमकी काय ते जाऊन पाहूया. चला.
या आतमध्ये. तर या ठिकाणी ही पंचधातूची आहे, बरोबर? पंचधातूची पिंड आहे आणि पंचमुखी हे आम्ही नागेश्वर आमचं कुलदैवत आहे. बरोबर. इथं ज्या शंकराच्या मूर्त्या आहेत त्या नागेश्वर म्हणून आम्ही पूजन करतो. ओके, म्हणून हा श्री नागेश्वर सुद्धा हा. लिहिलेला आहे. पण मला एक कळलं नाही, देवघर तिकडे आहे आणि ही पिंड इकडे आहे, तर ती वर्षानुवर्षे हा पूर्वीपासून इथंच आहे. अच्छा, मग हा. त्यामुळे मग हे स्वतंत्र बांधकाम या ठिकाणी स्वतंत्र करून केलेली घेतलेलं. पूर्वी जशी व्यवस्था होती तशी ही ठेवलेली तीच- आहे. तीच व्यवस्था. क्या बात. म्हणजे अर्थात त्यावेळी काहीतरी कारण हो, असेल हो. त्यामागे नक्की. मगापासून फरमान फरमान हा शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल. तर ज्या आदिलशहाचं फरमान कान्होजी जेदे यांनी धुडकावून लावलं होतं ते फरमान आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. आता या ठिकाणी जर तुम्ही याल तर याची ही फ्रेम छान तयार करून घेतलेली आहे. आदिलशहानं जे फरमान पाठवलं होतं त्याची ही मूळ प्रत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचा मराठी अनुवाद सुद्धा जो साधन चिकित्सामध्ये झालेला आहे. शिवाजीचा फडशा करावा अशा पद्धतीचं हे फरमान आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि यावेळी आता आपल्याला पुढच्या आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगण्यासाठी कान्होजी जेदे यांचे 14वे वंशज रणधीर राजे जेदे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. मला एक पहिलं म्हणजे सांगा की इतिहासामध्ये ह्या फरमानाची तर मोठी किंमत आहेच, पण त्याचप्रमाणे इतिहास संशोधकांसाठी जेदे करिना आणि जेदे शकावली ही मोठ्या प्रमाणात एक विश्वासपात्र तो संदर्भ मानला जातो. तर ही जेदे करिना किंवा जेदे शकावली आपल्या इथे आता उपलब्ध आहे? जेदे शकावली आणि जेदे करिना हे इतिहास संशोधक मंडळामध्ये उपलब्ध आहे. ते आपले म्हणजे पंजोबांचे वडील आनंदराव दयाजीराव जेदे यांचे वडील दयाजीराव जेदे यांच्याकडून लोकमान्य टिळकांच्याकडे गेली. लोकमान्य टिळकांच्याकडून ती इतिहास संशोधक मंडळामध्ये आता आपल्याला पाहण्यास उपलब्ध आहे. म्हणजे आता जेदे शकावली किंवा जेदे करिना तुम्हाला पाहायचं असेल तर पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळामध्ये जावं लागेल. त्याची मूळ प्रत अनेक वर्षांपूर्वी जेदे घराण्याकडे होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी ती घेऊन गेले हे म्हटलं जातं. त्यांच्या पुढील अभ्यासासाठी ते घेऊन गेले असते. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी आपल्या चर्चा करत असताना महाराष्ट्र या शब्दाचा एक वेगळा अर्थ किंवा त्याचं पहिला उच्चार पहिलं संबोधन याच वाड्यात झालं असं तुम्ही म्हटलं होतं, त्याबद्दल थोडंसं सांगा. शिवाजी महाराजांच्या सूचनेनुसार ज्यावेळेस 12 मावळमधील मतंदर देशमुखांची बैठक या वाड्यामध्ये घेण्यात आली त्यावेळेस ते जे इतर वतनदार देशमुख होते त्यांना संबोधन करताना कान्होजी राजांनी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्र निर्माण करणं गरजेचं आहे. गनिम हा बेईमान आहे, त्याच्या नादी लागून उपयोग नाही. महाराष्ट्र म्हणजे मराठा राष्ट्र निर्माण होणं गरजेचं आहे. आपल्या प्रांताला त्यावेळेस नाव नव्हतं, त्यामुळे मराठा राष्ट्र निर्माण होणं गरजेचं आहे असा शब्द आणि महाराष्ट्राची उत्पत्ती या वाड्यातून झाली. म्हणजे यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की इतिहासामध्ये आपल्या या भागाचा उल्लेख हा दख्खन म्हणून व्हायचा आणि मग त्यानंतर जेव्हा अफजल खान चालून येत होता त्याच्यापूर्वी जे आदिलशहाचं फरमान आलं आणि त्यानंतर जी घाबरगुंडी उडाली होती इतर सरदारांची त्यांना एक बळ देण्यासाठी आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी कान्होजी जेदे यांनी या वाड्यामध्ये एक बैठक बोलावली आणि त्यावेळी हा महाराष्ट्र शब्द पहिल्यांदा त्यांच्याकडून संबोधला गेला असं म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्याची शपथ कुठे घेतली गेली तर ती रायरेश्वराच्या पठारावर, रायरेश्वराच्या समोर. पण इथे आणखीन एक खास गोष्ट आपल्याला रणधीरदादांनी सांगितले की त्यांनी सांगण्यापूर्वी त्याचं एक चित्र मी तुम्हाला दाखवतो. आता हे त्याचं चित्र आहे. ठीक आहे. आता याची गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष रणधीरदादा सांगतील. स्वराज्याचे मूळ संकल्पक हे शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब आणि कान्होजीराजे आहेत. ज्यावेळेस छत्रपतींच्या मदतीसाठी शहाजीराजेंनी कान्होजीराजेंना इकडे पाठवलं त्यावेळेस स्वराज्याची पहिली शपथ ती कर्नाटकमध्ये कनकगिरीमध्ये ही शहाजीराजेंनी कान्होजीराजेंना पहिली शपथ कनकगिरीला दिली आणि तिथून मग महाराजांच्या मदतीसाठी त्यांनी इकडं पाठवलं आणि इकडं आल्यानंतर जी रायरेश्वरला शपथ झाली ती ही स्वराज्याची दुसरी शपथ आहे. म्हणजे सुरुवातीला म्हणजे आपण आजही म्हणतो की स्वराज्य संकल्पक आपले शहाजीराजे त्यांच्याही मनामध्ये होतं की स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि ज्यावेळी ते पोटेन्शियल किंवा ती ताकद त्यांना आपले धाकटे पुत्र शिवाजीराजे यांच्यामध्ये दिसली त्यावेळी त्यांच्या दिमतीला त्यांनी आपल्या सगळ्यात विश्वासू सरदाराला म्हणजे अर्थात कान्होजी जेदे यांना पाठवलं आणि ते पाठवत असताना त्यांना सुद्धा बेलपत्राची शपथ देण्यात आली की तुम्हाला अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या शिवाजीराजांसोबत राहायचं आणि हे स्वराज्य घडवायचं आहे. तर ही पहिली शपथ आणि मग त्यांच्याच निरीक्षणाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली
ही रायरेश्वराची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांसह केली. ही खास गोष्ट आपल्याला आज रणधीर दादांनी सांगितली, त्याबद्दल रणधीर दादा धन्यवाद. स्वराज्य संकल्पनेसाठी स्वतःच्याही सुखाचा त्याग करता येतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कारी गावातला हा जेदेवाडा. त्यामुळे पुण्यातून भोरकडे कधी येत असाल तर हा जेदेवाडा तुम्ही आवर्जून पहा. आणि 350 वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक ठेवा तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतिहासप्रेमी मित्रांसोबत जरूर शेअर करा. आणि जेदेवाड्याला यायला विसरू नका. जय शिवराय. बाकी आई भवानी समर्थ आहे. जगदंब.